आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्वेयर असोसिएशन तर्फे आयोजित AESA वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा 21 मार्च रोजी NDA रस्त्यावरील रॉयल कोर्ट बँक्वेट्स इथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्वेयर असोसिएशन तर्फे आयोजित SECA वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी 21 मार्च रोजी NDA रस्त्यावरील रॉयल कोर्ट बँक्वेट्स इथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे। या सोहळ्याच्या वेळी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित, आर्किटेक्ट संजय तासगावकर, AESAचे चेअरमन आर्किटेक्ट महेश बांगड, अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव राजे, AESA इंजिनियर पराग लकडे तसेच आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, इंजिनियर जयंत इनामदार आदी उपस्थित होते। या प्रसंगी पुरोहित यांच्यासह विनायक पै आणि अशोक बेहरे यांना AESAचे मानद सदस्यत्व सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले। आर्किटेक्ट अंकुश कोठारी यांना रोहन यंग अचीवर अवॉर्ड, फिनिक्स अकिला टॉवरला पुणे शहराच्या बाहेरील नॉन रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार, आर्किटेक्ट राहुल गोरे यांना सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार, आर्किटेक्ट ओंकार काळे यांना पुण्यामध्ये नॉन रेसिडेन्शियल हॉस्पिटॅलिटी प्रकल्प बांधणी पुरस्कार, आर्किटेक्ट रवी कान्हेरे यांना नॉन रेसिडेन्शियल पब्लिक अँड कल्चर पुरस्कार तसेच आर्किटेक्ट हेमंत महाजन यांना नॉन रेसिडेन्शियल ॲडिक्टिव्ह रियूज प्रकल्प पुरस्कार आणि रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली होम पुरस्कार, पुण्यामधील सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प पुरस्कार आर्किटेक्ट दर्शन मेढी, आर्किटेक्ट विनोद दुसिया यांना पुणे रेसिडेन्शियल स्टँड अलोन मल्टी टेनिमेंट बिल्डिंग पुरस्कार, तर आर्किटेक्ट सितेश अग्रवाल यांना रेसिडेन्शियल ग्रुप हाऊसिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक बेहरे, विनायक पै यांनी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्यात। आर्किटेक्ट पराग लकडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। आर्किटेक्ट आलोका काळे आणि आर्किटेक्ट मनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केलंय, तर आर्किटेक्ट महेश बांगड यांनी सर्वांचे आभार मानलेत। नमस्कार, माझं नाव आर्किटेक्ट महेश बांगड, मी चेअरमन आहे एसाचा आर्किटेक्ट्स इंजिनियर सर्वेयर्स असोसिएशन आणि आमच्या मागच्या 50 वर्षाच्या 55 वर्ष होतील इनफॅक्ट आता कार्यकिर्दीत आम्ही हे 30व्या वर्ष अवॉर्ड्स करतोय आणि ॲज एसा चेअरमन आमचं नेहमी ध्येय असं होतं की दिस एफर्ट शुड बी कोलॅबरेटिव्ह, जास्तीत जास्त लोकांनी इथे एकत्र यावं। आजच्या कार्यक्रमाला 400हून अधिक लोक आलेली आहेत, 23 ऑर्गनायझेशनचे हेड्स आहेत, 21 कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स आहेत आणि मुळात आमचे सगळे आधीचे प्रेसिडेंट्स, फॉर्मर प्रेसिडेंट्स, चेअरमन्स सगळे इथे आलेले आहेत। तर एसा हा एक प्लॅटफॉर्म आहे कोलॅबरेटिव्ह आणि आमची इच्छा आहे की तो ग्रो होत राहावा। मी या व्हिडिओ थ्रू अपील करतो सगळ्यांना की मॅक्सिमम कॉलेजेस, मॅक्सिमम इन्स्टिट्यूशन्स, असोसिएशन्स त्यांनी एसा बरोबर कोलॅबरेट करावं, आमची हेल्प घ्यावी व्हिजिबिलिटीसाठी आणि वी विल रीच आउट अँड विल वॉन्ट टू बिकम वन बिग प्लॅटफॉर्म जेणेकरून वी ऑल कॅन ग्रो टुगेदर and diversify and also take this nation building process which Professor Abhay Purohit was talking about, take this forward, take it to a next level and thank you very much. AESA अवॉर्ड याच्यासाठी म्हणून मला बोलवण्यात आलं, याच्याबद्दल मी खूप खुश आहे। मला हे फंक्शन खूप आवडलं आणि मुख्य म्हणजे आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, त्याच्यानंतर बिल्डर्स, त्याच्यानंतर ओनर्स या सगळ्यांना एकत्र घेऊन आणि ज्या पद्धतीने प्रोजेक्ट्सना आपण सेलिब्रेट करतो हे खरंच वाखाणण्याजोगती गोष्ट आहे। मला आवडलं, प्रोजेक्टच्या क्वालिटीज ज्या होत्या त्या सुद्धा खूप चांगल्या होत्या आणि असे जेव्हा अवॉर्ड फंक्शन्स होतात त्याच्यामुळे सगळ्यांना चांगले एन्करेजमेंट मिळते आणि त्याच्यामुळे आपण जी बिल्ट एन्व्हायरमेंटच्या बद्दल एक सगळं चांगलं मत व्हायला हवं आणि लोकांना सुद्धा कळायला हवं की कुठले प्रोजेक्ट चांगले आहेत, कुठले चांगले नाहीत, याच्याबद्दलची सुद्धा जाण जी आहे ती निर्माण होते आणि याच्याबद्दल मी एसाचं खूप सारं अभिनंदन करतो। हे सगळे लोक जे आहेत ते एनकरेज होतील आहेत, हे सगळे लोक जे आहेत ते जातील आहेत, यांची ही जी सर्टिफिकेट त्यांना मिळाली ती त्यांच्या भिंतींवरती जेव्हा लावतील, स्पेसिफिकली जेव्हा ओनर्स लावतील आहेत ते आणि तो प्रोजेक्ट बघितल्यानंतरही ते वाखाणण्याजोगता प्रोजेक्ट बघून त्यांना सुद्धा चांगलं आर्किटेक्चर, चांगलं बिल्ट एन्व्हायरमेंट हे असायला हवं, याची गरज जी ती भासेल। पैसा प्रत्येक जण खर्च करतोय पण तो पैसा पद्धतशीरपणे वापरला जातोय किंवा नाही हे महत्वाचं आहे आणि जेव्हा चांगल्या कन्सल्टंट्सना एकत्र आणलं जातं, चांगले कॉन्ट्रॅक्टर्स असतात, चांगले स्ट्रक्चरल इंजिनियर्स असतात, चांगले आर्किटेक्ट्स असतात, तर निश्चितपणे त्याचा जो एक सन्मान जो मान आहे तो खूप वाढतो आणि याच्यामुळे नेशन बिल्डिंगला फायदा होतो। माझे अनेक शुभेच्छा।
आहे सर. आर्किटेक्ट अश्विन नवेकर. यावर्षी एसासाठी मी जुरी मेंबर होतो आणि 3 दिवस जुरीचा कार्यक्रम चालला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही प्रोजेक्ट बघत होतो आणि नंतर त्याच्याबद्दल चर्चा केली आणि नंतर फायनल आज सगळे विनर्स सिलेक्ट केल्यानंतर आज हा सोहळा आम्ही बघतोय आणि एक्सलंट प्रोग्राम आणि ओव्हरऑल हा जो एक्सपिरियन्स होता ज्युरी असण्याचा हा एक्सलंट एक्सपिरियन्स होता. त्याच्यात आम्हाला ॲज अ ज्युरी मेंबर भरपूर नवीन प्रोजेक्ट्स बघायला मिळाले आणि नवीन शिकायला पण मिळालं. सो आय विश एसा ऑल द बेस्ट आणि असंच अनेक वर्ष असे ज्युरीज आणि अवॉर्ड्स होईल अशी आम्ही वी होप फॉर दॅट आणि ऑल द बेस्ट. माझा आणि एसा किंवा आर्किटेक्ट अँड सर्वेस असोसिएशनची गेले जवळजवळ 35 ते 40 वर्ष संबंध आहेत. ही अवॉर्ड जेव्हा चालू झाली 1995 साली तेव्हा पहिल्यांदा आम्ही ही अवॉर्ड स्पॉन्सर केली. आम्ही पुढे येऊन चांगले प्रोजेक्ट्स व्हावेत आणि लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट व्हावं या दृष्टीने ती प्रमोट केली. मला आनंद होतोय की जवळजवळ 30 वर्ष झाली आम्ही ही अवॉर्ड स्पॉन्सर करतो आणि दिवसेदिवस याच्यात येणारे जे कॉम्पिटिटर्स आहेत किंवा जे आपले प्रोजेक्ट्स ते दाखवतात त्याची संख्या दिवसेदिवस वाढत चाललेली आहे आणि हे आणखी असंच वाढव आणि हे एसा जे काही कार्य करते ते खूप महत्वाचं आहे. कारण जे प्रोजेक्ट्स बनले जातात त्याची जे काही क्वालिटीज आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना जे काम करणारे लोक आहेत त्यांना ही स्फूर्ती मिळते आणि या सर्व दृष्टीने म्हणून आम्ही हे स्पॉन्सर करत आलेलो आहोत. मी आर्किटेक्ट पलाश देवणकर, आर्किटेक्ट प्रसाद पुढे एसा 2025चा सेवा भवन प्रकल्पाचा अवॉर्ड आम्हाला मिळालेला आहे. त्याबद्दल आम्ही एसाच्या सगळ्या टीमचे खूप अभिनंदन. धन्यवाद. आम्ही सगळेजण नीतिमित्र कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड चे आर्किटेक्ट्स आहोत. श्रीराम लागू रंगावकाश हे जे पुण्यातलं एकमेव ब्लॅक बॉक्स थिएटर, खरं ब्लॅक बॉक्स थिएटर ज्याच्यामध्ये ऑडियन्स आणि स्टेज यांचे 6 प्रकारची कॉम्बिनेशन्स पॉसिबल होतात. आजच्या एक्सपेरिमेंटल थिएटरला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ऑडियन्स अर्धा 2 बाजूला असला तरी अकॉस्टिक्स तेच राहतं. ही सगळी कमाल अकॉस्टिकल कन्सल्टंट विजय पुरंदरेंनी साधलेली आहे. आम्ही माधव हुंडेकर नीतिमित्र कन्सल्टंट्स आणि आरती मोरवेकर नीतिमित्र हे सगळे आम्ही मिळून तो श्रीराम लागू रंगावकाश हा कार्यक्रम घेत. हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये एक्सपेरिमेंटल थिएटरच्या सर्व मागण्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळ्यांना जरूर बघा. पुढची 21 दिवस तुम्हाला सगळ्यांना ते कळेलच. पुढचे 21 दिवस नसीरुद्दीन शाह तिथे त्याच्या नाटकाचे प्रयोग करणार आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळ्यांना जरूर जाऊन बघा. यावर्षी आम्ही 7 कॅटेगरीमध्ये आमची नॉमिनेशन होती. त्यापैकी 2 कॅटेगरीमध्ये आम्हाला अवॉर्ड मिळाले. एक नॉन रेसिडेन्शियल कॅटेगरी जी आहे त्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या रेस्टोरेशन प्रोजेक्टसाठी अवॉर्ड मिळाला आणि दुसरं अवॉर्ड हे बंगलो कॅटेगरी मधला स्मॉल सिंगल फॅमिली रेसिडेन्शियल त्याच्याबद्दल चांगल्या कामासाठी अवॉर्ड. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या बातचीच लग्न आहे, आपण येणार नसता. हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.